16व्या शतकामध्ये राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा भार सुद्धा परमात्म्याने आपल्या डोक्यावरती व्हायला होता. कारण देवाचा राजांचा विश्वास होता देवावरती. कुठलंही पाऊल उचलण्याच्या अगोदर राजे नामस्मरण करायचे. जगदंब जय शंभो, जगदंब जय शंभो नामस्मरण करायचे. आणि आया सर्व देवांचा भार, सगळ्या देवांनी भार राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या डोक्यावरती व्हायला होता. कितीतरी संकट आले होते महाराज. सिद्धीजोहर नावाचं संकट आलं होतं. राजांना माहिती होतं वेड्यामधून सुटणं शक्य नाही, परंतु राजांचा विश्वास होता देवावरती. देवा आता माझा भार तुझ्यावरती आहे. अफजल खान नावाचं संकट आलं होतं महाराष्ट्रावरती चालून. 42,000चं सैन्य घेऊन आला होता अफजल खान. 42,000 सैन्य महाराष्ट्रामध्ये अफजल खान आलाय आणि खानाने आल्याबरोबर आमचे मंदिरं तोडण्याचं काम केलं. लोक म्हणतात त्या काळचं युद्ध हे धर्माविरुद्ध नव्हतं, परंतु आजही संपूर्ण महाराष्ट्रातले मंदिर, जुने जे मंदिर आहेत ना, त्या मंदिराची तोडफोड आपल्याला सांगून जाते की हे युद्ध धर्माविरुद्धच होतं. काय काय 2-3 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं म्हणतात नाही 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 नाही, जेवढे जेवढे आक्रमण महाराष्ट्रावरती झाले ना महाराज, हे आक्रमण धर्मासाठी झालेलेच नव्हते. धर्मासाठी झाले लोक, दीडशाने लोक सांगतात आम्हाला झाले नव्हते. अरे नेमकं तुम्ही कोणाला खुश करण्यासाठी असे शब्द वापरताय हे समजत नाही. हे युद्ध धर्माच्या विरोधातच होतं. आणि धर्माच्या विरोधात जर काय नसतं तर महाराष्ट्रामधले जुने जेवढी मंदिर आहेत पुरातनकालीन, ते मंदिर तुटलेले आपल्याला दिसले नसते. जा तुम्ही बीडमध्ये कंकालेश्वरचं मंदिर बघा. एकही कंकालेश्वरीची जी मूर्ती महाराजा मंदिरामध्ये कोरलेली एकही मूर्ती साबित नाही महाराज. सगळ्या मूर्त्या तोडलेल्या सगळ्या. आला महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानीची मूर्ती त्याने तोडली. मंदिराची तोडफोड केली. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्या पंढरपूरच्या बाडव्यांनी पंढरपूर मधली देवाची मूर्ती लपवली म्हणून आज मूर्ती आपल्याला पाहायला सापडली. पाठीमागं बघा, एक 5-6 महिन्यापूर्वी 2 मूर्त्या सापडल्या त्या भुयारामध्ये. त्या काळामध्ये अफजल खानाने ज्यावेळेस पंढरपूरवरती स्वारी केली होती ना, त्या मूर्त्या बरोबरच पांडुरंगाची मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली होती. मग बडव्यांनी फक्त त्यातली पांडुरंगाची मूर्ती तिथं स्थापन केली पुजाऱ्यांनी, आणि त्या मूर्त्या 2 तिथंच राहिल्या. आजही तो आपल्याला पुरावा पाहायला सापडतो. पंढरपूरच्या मंदिरामध्ये महाराज त्यांनी गाय कापली. गाय ऐकताय तुम्ही? आणि त्या रक्ताच्या थाळ्यामध्ये थाया थाया नाचला. तो म्हणायचा या मंदिरातल्या देवतेवरती राजाची निष्ठा आहे, श्रद्धा आहे ना, एकदा का यांची निष्ठा श्रद्धा मारल्या गेली की माणूस जिवंत असून मेल्यासारखा असतो. म्हणून आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगायचे, माणसाची निष्ठा आणि श्रद्धा जिवंत असली पाहिजे. ज्याची निष्ठा आणि श्रद्धा मारल्या जाते ना महाराज, तो मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा असतो. लक्षात येते तुमच्या मला काय म्हणायचे? आणि त्या रात्री राजगडावरती राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज झोपलेले होते. आणि भवानी माता स्वप्नामध्ये गेली राजांच्या, आणि राजांना सांगितलं, राजा रायरेश्वरावरती करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला होतास तू, आणि शपथ घेतली होती महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने जो कोणी पाहिला त्याचा निपात केल्याशिवाय मी राहणार नाही. तू झोपलास, उठ राजा उठ. अनादि निर्गुण राजाला सांगितलं, राजा उठ. वाकडी नजर करून आपल्या महाराष्ट्राकडे बघत आहे. नाही नाही, मंदिर उद्ध्वस्त केले त्यांनी, याचा काहीतरी निपात कर. राजे उठले आणि शपथ घेतली भवानी मातेची, आई तुझ्या चरणावरती हा 32 दाताचा बोकड मी वाहिल्याशिवाय राहणार नाही. आऊसाहेबाला मुजरा केला आणि राजांनी राजगड सोडला. राजगडावर प्रतापगडावरती राजे गेले. खानाच्या गोष्ट लक्षात आली. राजे प्रतापगडावरती आले. पंढरपुरावरून तसाच वाई या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याला त्या ठिकाणी तो खान आलाय. कृष्णाजी भास्कर नावाचा वकील राजांकडे जायचा. राजाला सांगायचा, राज एक तर शरण किंवा मरण. शरण या खान साहेबांना. राजे तुम्हाला सोडून देतील, खान साहेब सोडून देतील, वतन देतील, जहागिरी देतील, खुश होतील तुमच्यावरती शरण आला तर. जर काय नाही शरण आला तर मेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही.
राजाने सांगितलं नाही ना, मी लय घाबरलो, एक काम करा तुम्ही आता खान साहेबाला इकडे घेऊन या. आणि खानाला आता खात्री पटली, राजे खरंच घाबरले. खान राजांना भेटण्याकरता प्रतापगडाच्या पायथ्याला आला आणि आल्याच्या नंतर सुंदर अशा प्रकारचा शाम्याना उभा केला होता. त्या शाम्यानेमध्ये सुंदर अशा प्रकारचे अत्तर मारले होते, फुलांचे गालीचे केले होते, झुंबर बांधलेले होते, सुंदर अशा प्रकारचे त्याला पिण्याकरता पेय ठेवलेले होते. आणि तो खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला. हे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान भास्करला खान म्हणतोय, अरे ये शिवा, ये शिवा नाही ये तो मुझे पहाड़ का चुहा दिख रहा. काय म्हणले, उंदीर म्हटले उंदीर. बरं, राजांची करामत त्याला माहिती नव्हती. आणि मग हसून खान म्हणू लागला, आओ शिवा, आओ हमारे लग जाओ, आओ. हे खान हाथ मारी तो हसरी आपल्या आसनावरून खान उठलाय, 2 पाऊल पुढे सरकले. राजा हे शाम्यामध्ये आले, 2 पाऊल पुढे सरकले. परत खान 2 पाऊल पुढे सरकलाय. खानाने हात वरती केले, राजाने सुद्धा हात वरती केले आणि एकदाच आलिंगन राजाने खानाला दिलं. परंतु ऐका, खान हा दगा करण्यामध्ये 1 नंबर होता, माहीर होता. खानाने दगा केलं महाराज. काय केलं? हे खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. कर कर आवाज झाला, कर कर आवाज झाला, कर कर आवाज झाला, कर कर आवाज झाला. चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. राजांच्या गोष्ट लक्षात आली. खानाने दगा केला, वार केला आपल्या मस्तकावरती, डोक्यावरती वार केला, डोक्यावरती चिरटोप घातलेला होता. वार पाठीवरती आला, अंगामध्ये चिलखत घातलेलं होतं. आता राजे सावध झाले. राजाने आपल्या जवळचा बिछवा काढला, आपल्या जवळचे वाघ नख काढले आणि बिछवा घुसवला त्याच्या पोटामध्ये. हे पोटामध्ये बिछवा ढकलला, पोटामध्ये बिछवा ढकलला, पोटामध्ये बिछवा ढकलला, पेटामध्ये बिछवा ढकलला. वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा
पुतळा राजांनी बाहेर काढला. खान मेला नाही बरं का, 2च मिनिटं घेतो, झालं कीर्तन आपलं. खान मेला नाही, राजांना बाजूला ढकललं आणि दगा म्हणून खान जोरात ओरडला. आवाज ऐकला सय्यद बंडाने. सय्यद बंडा बाहेर उभा होता, हातामध्ये शमशेर घेतली आणि ती शमशेर घेऊन राजावरती धावला. बाजूला जीवा महाला उभा होता महाराज. 10 फूट उंच उडी मारली आणि एका तलवारीमध्ये त्या सय्यद बंडाचा हात वरच्यावर कलम केला. राजे परत फिरले आणि एक वार करून सय्यद बंडाचं शिर महाराज धडा वेगळं केलं. हे बघितलं कृष्णाजी भास्कराने. कृष्णाजी भास्कराने बघितल्याच्या नंतर तोही तलवार घेऊन राजावरती आला चालू. कृष्णाजी भास्कर ब्राह्मण होता महाराज, परंतु तो वकील होता अफजल खानाचा. राजावरती वार केला. ऐका, आतापर्यंत राजावरती वार करण्याचं सामर्थ्य कोणातच नव्हतं महाराज. किती तुम्ही इतिहास पहा, इतिहासामध्ये राजांच्या अंगाला थोडं खर्चटलं सुद्धा नव्हतं. एवढ्या लढाई केल्या राजांनी, खर्चटलं सुद्धा नव्हतं. पहिला वार त्या कृष्णाजी भास्कराने राजावरती केला. डोळ्यावरती निशाण झालं, इथं रक्त निघलं राजांच्या मस्तकापासून इथपर्यंत. राजे परत फिरले, कृष्णाजी भास्कर मारला. खान बाहेर पडत आहे. पालखीमध्ये खान बसला. त्या भोयांनी पालखी उचलली. पालखी घेऊन जात असताना दर्या खोऱ्यामध्ये जी लपून बसलेली मावळे होते ना महाराज, त्यांनी ही सगळी झटापट बघितली होती आणि सगळ्यांनी मोठ्यानं गर्जना केली. हर हर मोठ्याने गर्जना केली महाराज. दर्या खोऱ्यामध्ये लपलेले सर्व मावळे बाहेर आले आणि जेवढं खानाबरोबर सैन्य आलेलं होतं सर्व सैन्याचा निपात केला. त्याच्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा मोठा धिप्पाड देहाचा महाराज, अफजल खानासारखाच, तलवार हातामध्ये घेऊन आलाय. ज्या भोयांनी पालखी उचलली होती ना महाराज, समोरचे 2 जण, त्या दोघांचे पाय तोडले. पालखी खाली पडली. खानाचं मुंडकं बाहेर पडलं. एका हाताने केस धरले आणि एका हाताने घाव मारला आणि खानाचं मुंडकं तोडलं. राजांकडे धावत 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 महाराज संभाजी कावजे कोंढाळकर गेला आणि राजांना सांगितलं, राज शपथ घेतली होती तुम्ही 32 दाताचा बोकड भवानी मातेच्या चरणावरती वाहण्याची, त्या बोकडाचं मस्तक मी आणलंय. आता राजे किती व्यापक विचाराचे होते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. राजांनी सांगितलं, संभा, मरणाच्या अंती वैर हे संपत असतं. समजतंय तुम्हाला? मरणाच्या अंती वैर संपत असतं. जिवंत होता तोपर्यंत स्वराज्याचा दुश्मन होता. आता तो मेलाय, आता तो स्वराज्याचा दुश्मन नाही. राजाने स्वतःच्या हाताने त्याला त्या प्रतापगडाच्या पायथ्याला त्याची कबर बांधली महाराज, कबर बांधली. आपण आजही जाऊन बघा, तिथं कबर आहे अफजल खानाची. परंतु साधारण जर का आपण विचार केला, किती मोठा माणूस असला तर त्याला पुरण्याकरता किती जागा लागल? 8 फूट उंचीचा अफजल खान धरा तुम्ही. 8 फूट उंचीचा, 8 फूट असा आणि असा 3 फूट, बस ना. 8 बाय 3 का वाढवायचा? बस ना, काय लय कशाला वाढवायचं? 8 बाय 3 माणसाला पुरायला जर का किती जागा लागल? बरं जाऊ दे तिकडे, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा ना. बघितलं का किती लागल? म्हणजे तुम्ही मला पुरतात म्हणायचं आज, तुम्ही काय ढिलं पडत नाहीत. जाऊ द्या जाऊ द्या. समजा 10 बाय 5 खड्डा खांदो आपण. 10 बाय 5 का वाढवायचा आहे का 1-2 फूट? बरं 12 बाय 5 जाऊ द्या तिकडे, काय आपल्याला द्यायचं की घ्यायचं. खड्डा खांदला, त्याला पुरलं. 12 बाय 5 मध्ये खान पुरला, परंतु तो खान लहान राहिला नाही. तो 1 गुंठ्याचा झाला, नंतर 1 एकराचा झाला, नाही नंतर तो 36 एकराचा झाला. कोण? अफजल खान. अफजल खान. मग इतिहासकार विचार करू लागले, अफजल खान होता केवढा? नेमका पुतना मावशीचा भाऊ होता का? केवढा होता नेमका? ऐका नाही. बरं तो अफजल खान नाही राहिला, तो झाला देव. त्याचा लागला उरूस भरायला, त्याला लोक लागले नवस करायला. बरं नवस करणारे लोक कोण? ते गोलवाले नाही, आज उभ्या टोप्यावालेच आपलेच लोक नवस करायला लागले. पुन्हा त्याला कोणाला? अफजल खानाला. त्याचा उरूस भरायला लागला, नवस करायला लागले. अफजल खान नवसाला बी पावायला लागला. एवढा भोळा समाज आहे महाराज आपला. 33 कोटी देव लोकांना कमी पडायला लागले तर, आहे का नाही? ते मला वाटतं मागच्या सरकारमध्ये 2-3 वर्षापूर्वी ते सगळंच आता उकरून टाकलं, आहे का नाही? जसा जेवढा होता तेवढा ठेवलाय. दाद्या मुद्दा मला सांगायचा आहे, खान मारला गेला, राजांना काही झालं नाही, स्वराज्याला सुद्धा धक्का सुद्धा लागला नाही. याचं कारण एकच होतं, राजांचा भार भगवान परमात्म्याने आपल्या डोक्यावरती व्हायला होता. त्यांचा भार वाहे माथा आणि करी योग क्षम चिंता. विठोबा